गिजवणी इथं केदारी रेडेकर चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार। अंतिम सामन्यात अनुग्रह एफसीवर 4-0 विजय। शौर्य एफसीने पटकावले अजिंक्यपद। सोमनाथ नाईक मॅन ऑफ द सिरीज, वैयक्तिक पुरस्काराचंही वितरण। गडिंग्लज तालुक्यातील गिजवणी येथील अनुग्रह टर्फ मैदानावर आयोजित केदारी रेडेकर चषक 7 अ साइड फुटबॉल स्पर्धेच्या 10व्या पर्वात शौर्य फुटबॉल क्लबने दमदार कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले। 2 दिवस रंगलेल्या या स्पर्धेत वेगवान आणि चुरशीच्या लढतींनी फुटबॉल प्रेमींना रोमांचित केलं। 30 आणि 31 जुलै रोजी झालेल्या स्पर्धेत खेळाडूंना आपल्या कौशल्याला वाव मिळावा आणि नियमित स्पर्धात्मक वातावरण मिळावं या उद्देशानं सामने आयोजित करण्यात आले। ड्रॉ पद्धतीनं शौर्य एफसी, अनुग्रह एफसी, एसी टायगर्स आणि विनर्स एफसी या 4 संघांची निवड करण्यात आली होती। सायंकाळच्या सत्रात प्रकाश जोतात साखळी आणि बाद फेरीतील सामने खेळवण्यात आले। अंतिम सामन्यात शौर्य फुटबॉल क्लब आणि अनुग्रह एफसी यांच्यात विजेतेपदासाठी लढत झाली। सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत शौर्य एफसीने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखलं आणि 4-0 अशा एकतर्फी विजयासह केदारी रेडेकर चषक आपल्या नावावर केला। स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सोमनाथ नाईक याला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कारानं गौरवण्यात आलं। विनायक काळगे याने सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड, रामा गवळी याने सर्वोत्कृष्ट डिफेंडर तर अथर्व जाधव याने सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्कार पटकावला। या स्पर्धेसाठी केदारी रेडेकर फाउंडेशनचे सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर यांचे सहप्रायोजक म्हणून मोलाचं सहकार्य लाभलं। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोहित सुतार, अभिषेक चव्हाण, किरण कावणेकर, विनायक चोथे आणि निखिल खन्ना यांनी विशेष परिश्रम घेतले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।